अध्याय 7वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी राघव रामा, जय जयाजी मेघश्यामा, संत जनांच्या विश्रामा. सीतापते दाशरथे तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झालं भुईमोर. ज्याने रावणाचा चक्काचूर केला देवालंकेवरी. तुझी कृपा झाल्या पायी तो सर्वदा तो विजय. जे जे इच्छिल ते तेने काम आपले तडीला. भूपतीचा वशिला ज्या ते देवा लादला. तो वंदेवत दिवणाला नीच किती असला जरी. अशा अमोघ कृपेला होईन कामी योग्य भला. ह्याचा विचार जो मी केला तो ऐसे आले कळून. नाही ज्ञान नाही भक्ती खरी करू हे श्रीपती. ऐसी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा. मन सदा आशाळ भूत तेना कदा स्थिर होत. नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी. मग ऐशा पातक्याला केवी लादावा वशिला. तुझा सांग जगतपाला हे व्यावहारिक म्हणणे असे. तुला आवडी पातक्यांची मनापासून आहे साची. ऐशी साक्ष पुराणाची आहे की दीनबंधू. पुण्यवानाचे तारण केल्यानं नवल काही जाण. जो पातक्या लागून उद्धरत असे तोच मोठा. ह्या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी. आण देवा मम पातका लागून किमपी आता पाहू नको. रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी नारायणा. दास गणू शरण शरणा. आता उपेक्षा करू नका. हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव. ह्याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कोळीचा. हे पाटील घराणे जाणं आहे अतिपुरातन. घरचे धनकनक संपन्न. पसारा आहे थोर शेतीचा. पूर्वापासून ह्यांच्या घरी संतसेवा होती घरी. आली भाग्य जमेदारी मग काय विचारता. महादाजी पाटलास 2 मुलग्यावरस. थोरल्या त्या पुत्राचं नाव असे करताजे. कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्त निका. गोमाजीचा उपदेश देखा होता ह्या घराण्यात. पाटील कडताजी कारण मुलगे होते 6 जण. कुकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याचे कुशी. कडताजी पावता मरण. 6 मुलांचे संगोपन कुकाजीने केले जाणं. जन्मदात्या बाप्पापरी कुकाजीच्या आमदानीत भरभराट झाली बहुत. अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या. पाटील कुकाजी नंतर खंडू करी कारभार. ह्याच्यापुढे साचर काय न चाले कोणाचे. या खंडू पाटलाप्रती 5 बंधू निश्चिती. गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी. आधीच पाटील जमेदार सत्ता हाती साचर. पैशाचा तो निगेधुर जयाच्या सदनामध्ये बंधू सारे तालिमी करती. दांडपट्टे खेळती कुस्तीचा तो शोक होता ती हरी पाटलास. उत्सव नावाचा मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा म्हणतील तो शब्द त्यांचा झेलणे भागर ऐतेला. नेहमी कटकटी मारामाऱ्या शेगावात होती खऱ्या. पाटील एक्या मापी साऱ्या लोकांप्रती मोजत असे. हा सज्जन साधू संत हे न त्यांच्या मनी येतं. वाटेल त्या बोलती सत्य अद्वा तद्वा यथामती. असो पाटील बंधूंनी रावळात येऊन महाराजांचे हेटाळणी करण्यासाठी सुरू केले. कोणी म्हणावे पिशा गण्या खातोस का ताकण्या. अशा गोष्टी अति उण्या त्यांनी कराव्या समर्थांचे. कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवे निश्चिती. तुला लोक म्हणती योगेश्वर म्हणून. त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देव मार ह्याचा करी विचार बऱ्या बोलाने हेदवा. त्यांचे बोल ऐकावे समर्थानीनं उत्तर द्यावे. अवघे हसण्यावरी नावे कोपन धरावा यत्किंचित. ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चालेल निरंतर. म्हणून पाटील भास्कर समर्थांचे असे बदला. नका महाराज येते राहू. चला अकोली ग्रामा जाऊ. ही पाटील पोरे माजली भाऊ यांचा नको संबंध. हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले. सत्तेपुढे काय न चाले येथे यांची पाटील की. गजानन बोलले त्यावरी भास्करा थोडा दम धरी. ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त. मात्र विनयाप्रती थारा ह्यांच्यापाशी नाही. जरा शोधून पहा अंतरा त्यांच्या म्हणजे कळेल तुझं. ही पोरे पाटलाची माझी लेकरे आहेत साची. कृपा आहे संतांची ह्यांच्या कुळावर भास्करा. जर्मेदारावरपणा हेच आहे भूषण काय. वाघाचे ते वजन असावे सांग गाईपरी. तरवालीला मुळीपणा मऊपणा मुळीपणा नाही जाणा. अग्नीने तो थंडपणा सांगा धरावा कवण्या रीती. गेल्यावरी काही काळा हा उर्मटपणा जाईल. पावसाळ्याचे गडूळ जळ हिवाळ्यात निवळ होईल. एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी. महाराजांना धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्याच हवे. तुला कुस्तीत करीन चित चाल जाऊ तालमीत. उगेने बैसे ऐसे म्हणत गणगण गणात बोते. तुझे प्रस्थ माजले भाऊ. ते खरे कोटे आज पाहू मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस. ते समर्था मानवले. दोघे तालमीमध्ये गेले. समर्थाने कौतुक केले आता आपते परियसा. खाली बसले गजानन. उठीव आता मज लागून. असलाच जरी पैलवान तरी साच करशिले. हरी पाटील उठवावया लागला प्रयत्न करावया. प्रीती अवघे गेले वाया हालेनाथ समर्थ मुळे. घामाघूम तनू झाली. शक्तीची ती कमाल के पेच झाले निर्मळी. समर्थांचे झुंजता हरी म्हणे मनात हा केवढा तरी सशक्त. अचल ऐसा पर्वत ह्याच्या पुढे येईल उणा. हा किडकिडीत दिसतो जरी. शक्ती ह्याची गजापरी खोड्या आमच्या नानापरी आजवर याने सहन केल्या. ह्याचे हेच कारण हा गजापरी बलवान. आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागावला. जंबुकाच्या चेष्टेला गजपतीनं मानी भला. श्वानाच्या भुंकण्याला व्याघ्र देना किंमत. काही असो ह्याच्या पायी आता ठेवणे आली डोई. आजपर्यंत मी नाही कवणासी नमन केले. समर्थ म्हणाले हरीला
आता बक्षीस द्या आम्हाला, ना तरी चित्तमजला तुवा करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी शोकश्रेष्ठ सर्वावनं, कृष्ण बलरामे बालपणे ऐशाचं कुस्त्या केला रे. मुष्टिक आणि चाणूर मलविद्येने परमेश्वर वदिता झाला साचर देह रक्षक हंसाचे. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा. तुझ्याप्रमाणे पुतणारी पाटील होता यमुना, तरी गोकुळीची पोरी सारे त्याने केली सशक्त. तैसे तुवा करावे, शरीर बला वाढवावे, ना तरी हे सोडावे पाटील नाव आपुले. हेच बक्षीस द्यावे मज, ना तरी कुस्ती करी आज येणे रीती उतरला माझ समर्थानी हरीचा. हरी म्हणे समर्थांस आपली कृपा असल्यास शेगावच्या लेकरांस सशक्त करता येईल की. ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले हरी पाटलाने, जे मुळात असतिशाने त्यानं शाळा नको की. असो, त्या दिवसापासून हरीने दिले सोडून अद्वा तद्वा भाषण करणे पुण्यपुरुषाशी. ही पाहून त्याची कृती इतर बंधू बोलते, हरी तू त्या जोगड्यापती का भीतोस कळेना. आपण पाटलाचे कुमार, ह्या गावीचे जमेदार, ते तुझं कार्य ठेवशी शिरत्यापदी नागव्याच्या. त्या पिशाचे थोतांड गावी माजले उदंड, त्याचा पाहिजे काढला दांड लोका सावध करावया. ऐसेनं जरी आपण केले तरी लोक अवघे होतील खोळे. पाटलाचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे, मैंद साधूचे वेश घेते, वेड्या वाकड्या कृत्या करते, बाया बापड्या भोंदेते, ह्याचा करी विचार. सोन्या कस लावल्या विना न कळे रे सोनेपणा, तुकारामाचा शांतपणा कळून आला उसाने. ज्ञानेश तेव्हा साधू कळला, जेव्हा रेडा वेद बोलला, परीक्षेविण कवणाला अस्थानी मान देऊ नये. चाल परीक्षा त्याची आज आपण करूसाची, मुळे घेऊ उसांची मंदिरात पातले. हरीनं काही बोलला. इतरांनी प्रश्न केला, अरे पिशा ह्या उसाला खातोस का तू सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची, तरी एक अट आमची आहे ते तू मान्य करी. आम्ही उसाचे करू प्रार तुझ्या, यद्वा अंगावर वळणा उठले जरी, तरच योगी मानू तुला. ऐसे भाषण ऐकले. महाराज काही न बोलले. लेकरांचे बालिश चाळे मनीना आणि सुज्ञ कद्या. मारुती म्हणाला त्यावर, अरे हा भ्याला साचार, उसा जातो खाण्यामार, काय हा तयार नसे. मग म्हणाला गणपती, अरे मौन हीच संमती त्याने दिली आपणाप्रती, आता काय पाहता. ते दोघा तिघा मानवले, ऊस करी घेतले, समर्थांचे मारण्या भले आले चढून अंगावर. ते पाहता नारी नर मंदिरी जे होते तर ते पळू लागले भराभर. भास्कर तेवढा जवळ असे. भास्कर म्हणे पोरांशी, नका मारू समर्थांशी, ह्या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य, तुमचे असावे दयाभूत अंतःकरण दिनांविषय. हे महासाधू तुम्हासी जरी न वाटेल माणसे, तरी ही न दिन लेखून यांशी द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर जे का शिकारी, ते चाल करती वाघावरी, उगीच बंदूक घेऊन करी न मारती नागतोडा. मारुतीने जाळले रावणाची लंकावले, उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या. ह्यावर पोरे म्हणती, तुमचे भाषण ऐकले सारे गावीचे लोक, अत्यादरी योग योगेश्वर म्हणती या. म्हणून त्याचा पहा योग येथे आलो आम्ही चांग, ह्यातनं घ्यावा तुम्ही भाग. पाप मौज दोरुनी उसा घेऊन आतात. मारू लागले समर्थांप्रत, जैशाका झोडतात ओंब्या शेती कुशीवल. परिणाम महाराज डगमगले, मुला पाहून हसत बसले, कुठेही न उमटले वळ त्यांच्या अंगावर. ते पाहता पोरे भ्याली, चरणी त्यांच्या लागले, म्हणते खराचा हाय बले हा योग योगेश्वर. महाराज म्हणते पोरांना, मुलानो तुमच्या कराला असेल अति त्रास झाला, मारण्याने मजला गे, त्या श्रमाचा करण्या नाश काढून देतो इच्छुरस, तुम्हा लागे प्यावस, या बसा माझ्या पुढे. ऐसे म्हणून घेतला एक उस करी भला, हातानेच पळून त्याला रस काढीला पात्रामुळे. त्या उसाची अवघी मोळी समर्थानी पाप पिळली आणि प्याकरण दिली रस नवाळी पोरांस. श्री गजानन पुण्यपुरुष चरका वाचून काढलेलं रस ते पाहता बालकांसह अति आनंद झाला. लोक म्हणते ही योगशक्ती दंतकथा मुळी नसती, योगे जी का प्राप्त होते त्या शक्तीला च्युती नसे. पौष्टिक पदार्थ शक्ती येते परिणायसी कायम टिकते. सशक्त आपल्या राष्ट्रात करणे असल्या योग शिका. हे तत्व सुचवायासी पाटील अर्भकांशी करे काढून रसाशी दावी ते झाले श्रोते हो. समर्थांशी म्हणून गेले पोरे निघून, खंडू पाटलाकानं वर्तमान श्रुत केले. दादा आपल्या गावात गजाननेश्वर साक्षात, त्याचा आज आम्हा प्रता आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणून कथली सारी हकीकत त्याला करे ती ऐकता आंतरिक खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला. परी मार्दव माणीला मुळीच नव्हते यत्किंचित. गण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्थांकाळे, अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी, प्रेम आत्यंतिक जे काय ते ऐसेच घडू नये. आई लेकरां माझी होई भाषण अरे तुरेचे, हा एक प्रकार झाला. आता दुसरा राहिला तोही सांगतो ऐका मला. सावधान चित्ताने नोकर चाकर हिन देणे, ह्यांच्या सवेचे भाषण कायरती संभावित जन तेही एकेरी स्वरूप असे. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडेसाची, का की रयत गावची लेकरे त्याची निसंशय. श्रोते ह्याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्थान कारणे, काय न दुसरे कारण. गण्या गण्या म्हणे वाणी, परी प्रेम उपजे अंतःकरणी, नारळा लागून वर करवंटी खोबरे आत.
ह्याच न्यायतयाचा परिपाठ होता बोलण्याचा वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करे. कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला, खंडूशी तू जातोच प्रति दिवशी महाराज आमच्या दर्शना, सांगतोच मला साक्षात्कारी. गजानन एक भूमीवर मग कार्य तुझी वैखरी, मुग्ध होते त्यांच्यापुढे. तुला नाही पोर बाळ, माझा झाला वृद्धापकाळ, नातवंडांचे बोलखेळ पावते मज डोळ्याने. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना, म्हणावे त्या करून करुणा पोरं एखादे द्या मज. तो खरा साधू असल्यास पुरतील तुझे मनोरथ, आणि माझाही अवघा आहे तर तडीस जाईल त्या योगे. साधू पुरुषा अशक्य काही जगत रही ह्या उरले नाही, संत लाभाचा करून घे काही आपणा उपयोग. ते खंडू ते मानवले. एके दिवशी बोलणे केले मारुतीच्या मंदिरी भले ते ऐका येणार येते. अरे गण्या, माझा चुलता वृद्ध झाला आहे आता, इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंड ते पाण्याची. तुला लोक साधू म्हणती, दर्शन केल्या तुझं प्रती, इच्छा मनीच्या पूर्ण होते ऐसे लोक सांगतात. त्याचे दावे प्रत्यंतर, उगा नको करू उशर, तुझ्या पैजाचे शिर तो का राहावानी पुत्रिक. ऐसे भाषण ऐकले. महाराज त्याचे बोलले, आज हे उत्तम घडून आले. त्वा याचना केली आम्हा, सत्ता धन तुझ्या हाती, तू प्रयत्नवादी असशी निगुती, मग विनंती आम्हा प्रती का करी तोच कळे ना. धन आणि बलापुढे अवघेच म्हणते बापुढे, मग कार्य हे न घडे साह्य धन बलाच्या. तुझी भव्य आहे शेती, गिराण्या दुकाने पेड्या अति, तुझे कोणी न मोडती जनशब्द ह्या वराडात. मग त्या ब्रह्मदेवाला काना आज्ञा करशी भला, आपणा पुत्र द्यावाला हेच कोडे पडले मज. खंडू खरी भाषण. ही गोष्ट ना प्रयत्नादीनं पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये, तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणे. दुष्काळात जमिनी पडती उताण्या खाते, मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालविणार, तैसाच हाय प्रकार तेथे न गती मानवाची. खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था, तू केलीस याचना आता. मज कारणे पोराची याचना म्हणजे मागणे भीक, हे तू आज केले देख. तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे, पुत्र देणे माझ्याकरी सर्वतोपरी नाही जरी परी मी विनंती करीन खरी तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐकेल माझी भीड, त्याला हे काही जड तू घरचा आहेस धड. रस आंब्याचा द्विजा घाली, हे मम मानी प्रमाण वचन, पुत्र होईल तुझं कारण, आम्र रसाचे भोजन दरसाली घाली ब्राह्मणा. हे खंडूने ऐकले. घरी येऊन सांगितले, कुकाजीसे निवेदिले मंदिराचे वर्तमान. हे ऐकता कुकाजीचा आनंद झाला भोवस. तो काही लोटता दिवस समर्थ वचन झाले खरे. कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली, साचे 9 मास पूर्ण झाले. तीच लागी पुत्र झाला. खंडू पाटील आनंदला कुकाजीच्या हर्षाला पारावर काही नसे. त्याने धर्म केला भाऊ, गरिबा दिले गुळ गहू, पेढे बर्फीचा दिला खाऊ, गावातील अर्भकाना थाटात झाले बारसे. बेकू नाव ठेवलेसे पुढे बाडवाळला असे, शुक्ल पक्षीच्या इंदुपरी आम्र रसाचे भोजन दिले ब्राह्मणा, कारण तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी कोठून होईल असत्य तरी. पाटलाच्या ओसरीवर बाळ रांगू लागला. हा बोल बाल पाटलाचा, देशमुखानं पटलासाचा. शेगाव हा दुपळीचा गाव पहिल्यापासून. एक फळी देशमुखांची, एक फळी पाटलांची, अंतःकरण एकमेकांची. मुळी होती अशुद्ध, प्रत्येक आपल्या डावात एकमेकाचा करण्याघात. सदा इच्छिती मनात लेश नसे प्रेमाचा. शास्त्री 2, मंत्री 2, शस्त्री 2, तंत्री 2, एकमेकांपुढे श्वान येता गुरगुर रोकडी. तसे झाले शेगावात. पाटील आणि देशमुखात 36चा आकडा सत्य झाला न होईल 63चा. पुढे गोष्ट झाली अशी. कुकाजी झाले स्वर्गवासी, पाहुण्या नातवंडासी भीमातटी पंढरीत. त्याने खंडूचे उद्विग्न मन गेले सहज होऊन, तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवावर निर्भय होतो भूमीवर, तो आधार माझा श्रीहरी कार्य नेला असं काढून. अशी संधी पाहून बालट आणाय कारण पाटलावरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळींना. तो वृत्तांत अष्टमात सांगेन शोधे तुम्हा प्रत. ही जमेदारी खाणं सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची. हा दासगुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, परिसा शोते श्रावचित्त कुतर्काते सोडून या. शुभम भवंतु श्री हरिहरणा परणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ सप्तमोध्याय समाप्त.